श्रीधर स्वामीकृत श्री राम विजय अध्याय 9 ते 12 अयोध्याकांड अध्याय 9 श्री राम करता श्री गणेशाय नमः श्री सीतारामचंद्राभ्याम नमः श्री गुरवे नमः श्री दत्तात्रेयाय नमः नमो श्री गुरु ब्रह्मानंद जो जगद अंकुर मूळकंद जो निजजन तारक प्रसिद्ध कैवल्य दाता सुखाब्धी जो योग द्वीपींचे निधान जो वैराग्य वल्लीचे सुमन की वेदांत समुद्रीचा मीन आत्मजीवनी तळपतसे की तो धर्म मेरूचे शिखर की चिदाकाशीचा जलधर की कृपा सागरीचे सुंदर दिव्य रत्न प्रकटले की शांतीचे चंद्रमंडळ की सत्य तेजे सूर्य केवळ की सत्व सरोवरीचे कमळ किंवा सुफळ आनंद वृक्ष की क्षमा मलय पर्वत पूर्ण की निर्विकार दिव्य चंदन मुमुक्षु फणीवर वेष्टून सर्वदाही बैसले की शुद्ध ब्रह्म भागीरथी जळ तेथींचा लोट अतिनिर्मळ भक्ती विरक्ती ज्ञान केवळ तीर्थराज अवतरला ऐसा महाराज श्री गुरुनाथ त्यासी परिसाचा देव दृष्टांत तो लोहाचे सुवर्ण करीत परी आपणा ऐसे न करवे सुरभी चिंतामणी साचार कल्पवृक्ष म्हणावा उदार तरी तो कल्पिलेची देणार परी आपणा ऐसे न करवे जनक जननीची उपमा कैशी द्यावी आता सद्गुरुशी ती जन्मदायक निश्चयेसी हा जन्म मरणासी दूर करी 84 लक्ष योनी अमूप सर्वांठाई असती माय बाप परी सद्गुरु दुर्लभ चित्स्वरूप जन्मो जन्मी कैचा तो जो भव इंधन दाहक वैश्वानर अज्ञान तिमिर छेदक दिवाकर की दुःख पर्वत भंजन पुरंदर बोध वज्र झळकेवरी ऐसा महाराज गुरुनाथ त्यासी शिष्य विरक्त शरणागत भ्रमर पद्मकोशी बैसत तैसे लुटित चरणरज की स्फुल्लिंग मिळे अग्नीत की जळबिंदू पडे सरोवरात की सरिता सागरी ऐक्य होत ऐसे भक्त गुरुचरणी की मुशीत आटिले अलंकार की जळी विरे जळगार की तरंग मोडून साचार एक नीर उरे पै ऐसे गुरुचरणी मिळोन गुरुदास्य करीत अनुदिन क्षीराब्दी माझी उपमन्य विलसे जैसा सर्वदा की जान्हवीत मणिकर्णिका तीर्थ की भीमेत चंद्रभागा विख्यात तैसे भजन गंगेत यथार्थ गुरुभक्त वंद्य पै ऐसे ऐकता गुरुस्तवन परम आनंदले संतजन धन्य धन्य रे म्हणून तर्जनी मस्तक डोलविती ऐसे देखो न श्रीधरे नमस्कार घातला प्रेमादरे म्हणे तुम्ही राम कथामृत पात्रे सादर श्रवणी बैसला तुम्ही ज्ञान गंगेचे ओघ निर्मळ की विवेक भूमीची निधाने केवळ की कृपार्णवीची जहाजे सबळ क्षमा क्षीड वरी तळपे की नवविध भक्तीची दिव्य द्वीपे सुंदरे की अनुभव शास्त्रींची मंदिरे की पिकली आनंद क्षेत्रे समसमान चहूंकडे परोपकार नभींची नक्षत्रे निर्मळ परम गुणप्रिय मुक्त मराळ की शब्दरत्न ग्राहक सकळ या ग्रंथ श्रवणी मिळाले की रामकथा कमळणीचे भ्रमर की अवधान दाते जलधर माझे शब्द आरुष निर्धार परी तुम्ही प्रीती ठेवली रान पक्षी शुक यथार्थ त्याचे बोल ऐकता तटस्थ होती शास्त्रज्ञ पंडित तैसेची येथे जाहले की बोबडे बोलता बालक अत्यंत संतोषे जनक तैसे शब्दांचे कौतुक संत जनकरीती पै तरी आता इतुकेच करा सत्वर सादरता हे दिव्य अलंकार मज लागी देऊन साचार संत जनी गौरवावे वक्ता क्षेत्र पिकले पूर्ण
परी सादरता पाहिजे वरी घन, चित्त व्याकुळता हे अवर्षण, तेणे मोड करपती, बोलती संत श्रोते चतुर, तुमची वचने हा सुधाकर, येणे आमुचे कर्णचकोर, तृप्त जाहले निर्धारे, असो आता वाघवल्ली सुंदरी, चढे अयोध्या कांड मंडपावरी, तेथींची फळे निर्धारी, भक्त चतुरी सेविजे, मागे अष्टमाध्यायी कथन, जानकी परिणिली कोदंड भंगोन, त्यावरी भृगुपतीचा दर्प हरोन, रघुपती आला अयोध्ये, कैकयीचा बंधू विख्यात, परमप्रतापी संग्रामजित, मान देऊनी बहुत, लग्नासी आणिला दशरथे, मिथिलेचा लग्न सोहळा पाहून, अयोध्येसी आला परतोन, कैकयीस म्हणे भरत शत्रुघ्न, नेऊ आपले ग्रामाते, ऐकोन बंधूचे वचन, येरी म्हणे अवश्य जा घेऊन, परी राया ते पुसोन, मग दोघा ते नेईजे, दशरथास पुसे संग्रामजित, मास एक शत्रुघ्न आणि भरत, स्वराज्यासी नेऊन त्वरित, आणून मागुती पोचवू, अवश्य म्हणोनी अजसूत, कैकई भरतासी सांगत, तुआ मातुल गृहासी जावे त्वरित, शत्रुघ्नासी घेऊन या, भरत म्हणे श्री रामा वाचून, मजन गमे एकही क्षण, रघुपतीचे सेवे विण, न रुचे मज अन्न काही, श्रीरामचंद्र मी चकोर, मी चातक रघुवीर अंबुधर, राम सुरभी मी वत्स साचार, वियोग सहसा सोसेना, श्रीराम सेवा सांडोन, इतर सुखे इच्छी कोण, पियुष तुल्य अन्न टाकून, कोण वमन विलोकी, मुक्ता फळे हंस टाकोन, प्राणा तीही न भक्षी शेण, कल्पद्रुमीचा विहंगम जाण, बाभुळे वरी न बैसे, घृत मधु दुग्ध सरोवर, जरी सुरसे भरले अपार, परी जीवन सांडूनी जलचर, कदा तेथे न जाती, ऐसे बोलता भरत, नेत्री आले अश्रुपात, माता म्हणे एक मास पर्यंत, क्रमोनी येई सवेची, न उल्लंघावे मातृवचन, भरत श्रीरामास पुसे येऊन, मग बोले जानकी मनमोहन, बारे लवकरी येईजे, भरत शत्रुघ्नी ते वेळे, रघुवीर चरण वंदिले, चतुरंग दळ सिद्ध केले, रथी बैसले दोघेही, राया दशरथाचे कुमर, श्रीराम चरणाब्ज भ्रमर, मातुल ग्रामासी सत्वर, दळ भारेसी पातले, इकडे अयोध्येसी राम लक्ष्मण, सर्वदा करीती गुरुसेवन, तैसेची दशरथाचे भजन, रघुनंदन करीतसे, वशिष्ठ मुखे नित्य विद्या श्रवण, श्रीराम करीतसे आपण, चतुष्षष्टी कला प्रवीण, रघुनंदन जाहला, मग धनुर्विद्येचा अभ्यास, करिता परमपुरुष, रंगभूमी साधूनी विशेष, युद्ध कळा शिके तेथे, वशिष्ठ धनुष्य बाण घेऊन, जे जे मांडून दावी ठाण, त्याहुनी विशेष रघुनंदन, दावी करून गुरुसी, अस्त्रशस्त्र विद्या प्रवीण, जाहले राम आणि लक्ष्मण, ते परीक्षा पहावया अजनंदन, रंगमंडपी बैसला, रंगमंडपाची रचना, न वर्णवेची सहस्त्रवदना, ते तेज विलोकिता सहस्त्रकिरणा, परम आश्चर्य वाटतसे, शशांक प्रभा समपूर्ण, कोरिले काश्मीर पाषाण, त्यांची पोवळी प्रभा घन, सभोवती रचिएली, त्या माझी सप्तरंगी पाषाण, चक्र जाळ्या चौकटी पूर्ण, माझी घातल्या दारुण, पाहता आश्चर्य वाटतसे, साधिले पाचूबंद आंगण, गरुड पाचूंची ज्योती पूर्ण, निळ्याचे गज घडवून, तेची तोळंबे लाविले, त्यावरी हिऱ्याचे स्तंभ, वरी वैडूर्य उथाळी स्वयंभ, सुवर्णाची तुळवटे सुप्रभ, लंबायमान पसरली, गरुड पाचूचे दांडे विराजती, आरक्त माणिक किलच्या झळकती, चर्या शेष फणाकृती,
जैसे गभस्ती वळीने एकावरी एक नवखण, तेथे रात्रीस नाही कारण, जेथे गरुड पाचूचे रावे पूर्ण, शब्द करीती नवल हे. निळ्याचे मयूर धावती, रत्नांची गोलांगुले नाचती, 56 देशींच्या नृपाकृती, चित्रे भिंतीवरी पै, खांब सूत्रींच्या पुतळ्या, नाचती गिरक्या घेऊनिया, नृसिंह मूर्ती स्तंभातुनिया, हुंकारिती क्षणक्षणा. ऐशिया रंग मंडपात, बैसता झाला द्विपंचरथ, वशिष्ठादी ऋषी समस्त, अष्टाधिकारी आणि प्रजा. मंडप जाळी वाटे तत्वता, पाहती कौसल्यादी माता, श्रीरामे विद्या साधिल्या समस्ता, देखावया आस्था सकळांची. जैसा नक्षत्रां माझी अत्रिसुत, तैसा सभेसी राजा दशरथ, इंद्राजवळी बृहस्पती बुद्धिमंत, तैसा वशिष्ठ बैसला. असो रंग मंडपा पुढे दोघे जण, श्रीराम आणि लक्ष्मण, पाचुबंद अंगणी येऊन, उभे ठाकले ते धवा. जैसे शशी आणि चंडकिरण, की अपर्णावर आणि रमारमण, की मेरू मांदार स्वरूपे धरुन, उभे ठाकले रणांगणी. साक्षात शेष नारायण, अवतार पुरुष दोघे जण, अनंत जन्मींचे तपाचरण, दशरथाचे फळा आले. कोटी कंदर्प लावण्य खाणी, तेजासी उणा वासरमणी, की अनंत विजा पिळूनी, रामरूप ओतले. तो लावण्यामृत सागर, अजान बाहू श्री रघुवीर, गुरु आणि पित्यासी नमस्कार, करोन शस्त्रे वंदिली. नाना वाहनी आरुढोनी रघुपती, दावी युद्धाच्या अगाध रीती, रथ फिरवी नानागती, विस्मित पाहती जन सर्व. मग दावी कुंजर यान फेरी, सवेची तुरंगारूढ होय झडकरी, रथ चमक दावी नाना परी, आलात चक्र जैसे का. चरण युद्ध अस्त्र युद्ध, शस्त्र रीती नानाविध, मल्ल मेष कुंजर युद्ध, व्याघ्र सिंह युद्ध गती. कूर्म वृषभ नक्र युद्ध, जलमंडल युद्ध विशद, अंतरिक्ष भूमी गदा प्रसिद्ध, सकळ कला युद्ध दाविले. शक्ती पाशुपत तोमर, शूल परीघ लहुडी चक्र, कंदुक भिंडी माळा वज्र, दावी रघुवीर गती त्यांची. पाश असिलता मुद्गल, शतग्नी फरशांकुश कुंत सरळ, यमदंष्ट्रा शब्द युद्ध सबळ, यंत्र मंत्र युद्ध गती. नेत्र झाकोनी सोडी बाण, पुढे पाहे मागे भेदी जाण, दळ सिंधू परत टाक गमन, राजीव नयन दावितसे. एक सांडिताची बाण, कोट्यावधी व्हावे त्यापासून, सकळ चमूचे शिरच्छेदन, एकाची बाणे करावे. अगस्त्यस्त्र पर्जन्यास्त्र, वात पर्वत आणि वज्र, माया ब्रह्म माहेश्वर, भूतास्त्र पै. सिंह सर्प आणि गरुडास्त्र, काम वैराग्य तारकासुर, पाप नाम गंधर्वास्त्र, दावी रघुवीर अस्त्रे ही. ब्रह्मश्री विश्वजित, या अस्त्रगती दावी रघुनाथ, तैसेची करी सुमित्रासुत, मान दशरथ डोलवी. वशिष्ठ उठोनी ते अवसरी, श्रीराम सौमित्रासी हृदयी धरी, दशरथाचा आनंद अंबरी, न समाये तेव्हा सर्वथा. सभा विसर्जून दशरथ, वशिष्ठ सौमित्र रघुनाथ, प्रवेशते जाहले सदनात, आनंद युक्त सर्वही. यावरी एके दिवशी अजनंदन, दर्पणी विलोकी निजवदन, तो दाढीत शुभ्र केस देखोन, काय बोलता जाहला. म्हणे शीघ्र बोलवा ब्रह्मनंदन, अष्टाधिकारी ऋषी प्रजाजन, सकळ व्यवहारी वैश्यजन, विवेक संपन्न थोर थोर. सकळासी बैसवोनी एकांती, निज गुह्य पुसे कौसल्यापती. म्हणे राज्य द्यावे रामाप्रती, ऐसे चित्ती वाटतसे. राज्यासी योग्य रघुनायक, जो गुण समुद्र प्रतापार्क,
जो धीर वीर उदार देख, लावण्य सागर श्रीराम. अनंत जन्मींच्या तपाचे फळ, तो हा श्रीराम तमाल नीळ. राज्य द्यावे हो तात्काळ, सुमुहूर्त वेळ पाहुनिया. ऐकोनी दशरथाचे वचन, संतोषला ब्रह्मनंदन. मानवले समस्त प्रजाजन, म्हणती धन्य धन्य दशरथा. वशिष्ठादी ऋषी समस्त, पाहोनी उत्तम सुमुहूर्त. चैत्र मास अतिविख्यात, गुरुपुष्य योग साधिला. श्रीरामासी द्यावया राज्यपट, सुमुहूर्त नेमिला अतिवरिष्ठ. सर्व सामुग्री वशिष्ठ, सिद्ध करिता पै झाला. श्वेतवर्ण चौदंती गज, क्षीरवर्ण आणिला हयराज. छत्र चामरे तेज पुंज, मृगांक वर्ण साजिरी. पंचपल्लव सप्त मृत्तिका परिकर, चतुसमुद्रींचे आणिले नीर. दिव्य सिंहासन पवित्र, नूतन छत्र निर्मिले. दिव्य मंडप निर्मून, तेथे मांडिले सिंहासन. जपासी बैसविले दिव्य ब्राह्मण, वेदो नारायण साक्षात. 56 देशींचे राजेश्वर, 96 कुळीचे राजकुमार. ते येते जाहले समग्र, अपार करभार घेऊन या. आनंदमय अयोध्या नगर, सदने शृंगारिली सुंदर. अयोध्या वासी नारी नर, मंडित समग्र अलंकारे. राजमंदिरे शृंगारिली विशेष, वरी झळकती रत्नजडित कळस. उणे आणती उडुगणास, रजनी माझी स्वतेजे. एकांती बोलावुनी रघुनाथ, गुह्य गोष्टी सांगे दशरथ. म्हणे बारे मज ग्रहपीडा आली बहुत, काळ विपरीत पुढे दिसे. अष्टम स्थानी शनैश्वर निश्चिती, द्वादश स्थानी जाण बृहस्पती. बारे मज मृत्यू चिन्हे जाणवती, बैसे रघुपती सिंहासनी. रामा तुझी मज वाटे खंती, मज टाको निया रघुपती. दुरी जाशील निश्चिती, हेची चित्ती वाटतसे. तरी लावण्यामृत सागरा, तमाल नीळा राजीव नेत्रा. श्रीराम घनश्याम गात्रा, राज्य भारी चालवी. श्रीरामे वंदिले पितृचरण, म्हणे मज आज्ञाची प्रमाण. राम सीतेसी उपोषण, करवी वशिष्ठ ते दिवशी. रघुनाथा हाती दाने, अपार करविली ब्रह्मनंदने. राम जानकी दोघे जणे, कुशासनी पहुडविली. जो पुराण पुरुष परब्रह्म, तया हाती ऋषी करवी होम. आहुती घाली पुरुषोत्तम, दृष्टांत उत्तम ऐकाते. चकोराचे मुखी अमृतधार, वर्षे जैसा रोहिणीवर. की धेनू पान्हा घाली सत्वर, वत्सासी तृप्त व्हावया. की बाळकाच्या मुखात, माता स्तनपाने करी तृप्त. की जलद बिंदू टाकी अकस्मात, चातक मुखी कृपेने. ऐसी अवदाने राम टाकीत, धुमेर नेत्र जाहले आरक्त. यज्ञ नारायण जाहला तृप्त, राघव हस्ते करुनिया. जैसी गौतमी आणि भागीरथी, तैसी कौसल्या आणि सुमित्रा सती. विप्रासी दाने अपार देती, आनंद चित्ती न समाये. दशरथासी विनवी लक्ष्मण, मी श्रीराम सेवा करीन. ऐकोन संतोषे अजनंदन, कुर्वाळी वदन सौमित्राचे. अयोध्या नगर वेष्टोनी जाणा, उतरल्या राजांच्या प्रूतना. कोणी करी तयांची गणना, पाहता नयना भुलवणी. श्रीराम बैसे राज्यपटी, तो सोहळा पहावया दृष्टी. सकळ सुरवरांच्या कोटी, विमानारूढ पाहती. तंत वितंत घन सुस्वर, चतुर्विध वाद्यांचा गजर. नादे कोंदले अंबर, चिंतातुर सुर जाहले. निर्जर विनविती कमलोद्भवा, दशरथ राज्य समर्पी राघवा. आमुचे बंदी सुटकेचा बरवा, विचार काही दिसेना. इंद्रपदा तुल्य राज्य अपूर्व, ते सोडो निया सीताधव. कासया येईल दशग्रीव, वधावया कारणे. जरी तो मंगल भगिनीचा वर,
भक्ता लागी जाहला साकार, तरी तपोवना येईल रघुवीर, ऐसा विचार योजावा. मग विरींची सांगे विकल्पासी, तुवा सत्वर जावे अयोध्येसी, प्रवेशावे कैकईच्या मानसी, विघ्न राज्यासी करावे. विकल्प म्हणे ते वेळा, अयोध्ये माझी परम सोहळा, दुःख द्यावयासी सकळा, माझे नि तेथे न जाववे. माझा प्रवेश होता तेथ, बहुतासी होईल प्राणांत, मांडेल एकची अनर्थ, माझे नि तेथे न जाववे. शीतळ होईल वडवानळ, मधुरता धरील हाळाहळ, परी मज विकल्पाचे बळ, क्षीण नवे कल्पांती. देव म्हणती तुझ विण, हे कार्य साधील कवण, आम्हा सोडवी बंदीतून, घेई पुण्य तू एवढे. ऐसे ऐकतची वचन, विकल्प निघाला तेथून, जवळ केले अयोध्या पट्टण, परी भीतरी न जाववेची. अयोध्यावासी पुण्यशीळ, सत्यवादी सात्विक प्रेमळ, ज्यांकडे पाहो न शके काळ, तेथे विकल्प प्रवेशेना. ज्यासी वेदाज्ञा वाटे प्रमाण, नेणती परांचे दोषगुण, सदा सारासार विचार श्रवण, तेथे विकल्प बाधीना. जे निस्सीम गुरुभक्त, जे माता पित्यासी भजत, जे अनन्य ब्राह्मणासी वंदित, तेथे विकल्प बाधीना. सदा आवडे हरिभजन, श्रवण मनन हरि कीर्तन, परद्रव्य ज्या तृणा समान, तेथे विकल्प बाधीना. दया उपजे देखता दीन, अंध पंगू वृद्ध क्षीण, त्यासी पाववी वस्त्र अन्न, तेथे विकल्प बाधीना. परललना मातृवत, जे वाद प्रतिवादी मुके होत, जे ईश्वर रूप पाहती संत, तेथे विकल्प बाधीना. सर्वानुभूती एक रघुनाथ, ऐशी जयासी पूर्ण प्रचित, प्रपंची वर्तता विरक्त, तेथे विकल्प बाधीना. जे ब्रह्मानंदी पूर्ण झाले, जे आपणा आपण विसरले, तेथे विकल्पाचे बळ न चले, कल्पांतीही सर्वथा. असो पुण्यवंत अयोध्येचे जन, त्यासी विकल्प पळे देखता दुरून, प्रवेशावया अयोध्या पट्टण, सामर्थ्य नव्हे सहसाही. तो कैकईची दासी मंथरा, ते पूर्वीच द्वेषी रघुवीरा, परम पापिणी सीतावरा, सर्वदाही निंदितसे. प्रातःकाळी अहल्योद्धार, सेजेसी असता रामचंद्र, झाडिता बळेची केर, रामावरी घालित. तो अंगावरी येता केर, दैवहत होईल वज्रधर, म्हणून ते दासी अपवित्र, रामावरी रज उडवी. प्रत्यही ऐसेची करीत, देखता क्रोधावला जनक जामात, म्हणे तू कुब्जा होई यथार्थ, कुरूप वक्र सर्वांगी. मग ते लागी श्रीरामा पायी, म्हणे राघवा मज उशाप देई. मग जगदानंद कंद ते समयी, काय बोलता जाहला, म्हणे पुढील अवतारी पूर्ण, कंस वदार्थ मथुरे येईन, तेव्हा तुझ उद्धरीन, दिव्य करीन रूप तुझे. असो अयोध्ये बाहेर दूर, पुष्पवाटिका परम सुंदर, सदा सुफळ तरुवर, विकल्प सत्वर आला तेथे. जो भुवन छेदक कुठार, की स्नेह कर्पूर दाहक वैश्वानर, की प्रीती मेघ विदारक समीर, परम तीव्र स्वरूप ज्याचे. हा भजन मार्गीचा मारक मांग, परम द्वेषी विष्ठा भक्षक काग, की द्वेष वारुळातील भुजंग, धुसधुसीत विकल्प हा. तो मत्सर वनींचा वृकथोर, की निर्दय समुद्रींचा नक्र, की परनिंदा जल्पक खर, विकल्प साचार जाणीजे. विकल्प नोहे तो श्वान, धावे भक्तांवरी वसवसोन, आनंद रसपात्र उलंडोन, न लगता क्षण टाकितो. असो हिवर वृक्षी तो विकल्प, बैसला असे सुखरूप, तव तेथे मंथरा पापरूप,
पुष्पे न्यावया पातली. हिवर छायेसी ते अवसरी. मंथरा बैसली क्षणभरी. विकल्प प्रवेशला तिच्या अंतरी. अत्यंत कुपात्र देखुनिया. जो का निर्दय आचारहीन. नावडे हरिकथा पुराण श्रवण. सदा जल्पत परदोष गुण. विकल्प येऊन राहे तेथे. साधू संत ब्राह्मण. त्यासी द्वेषी रात्रंदिन. भूतदया नावडे मनातून. विकल्प येऊन राहे तेथे. वेदा विरुद्ध जे वर्तत. नसतेची वाढविती कुमत. कोठे विश्वास न धरी चित्त. विकल्प येऊन राहे तेथे. असो मंथरेचे मनी. विकल्प संचरला ते क्षणी. तो पक्व काळिंगण देखोन नयनी. प्रीती करोनी भक्षित. पुष्पे वेचिता कुशळ. मनी उठती द्वेषकल्लोळ. गृहास परतली तात्काळ. कलह प्रबळ लावावया. तो कैकयीचे गृही सोहळा होत. मंडप उभविले नभचुंबित. जन अवघे आनंद भरित. चिंता रहित सर्वही. ऐसे मंथरेने देखता. परम द्वेष वाटे चित्ता. जैसा वसंती कोकिळा गर्जता. दुःख वायसा उपजे पै. आम्र येता पाडास. मुखरोग प्राप्त होय कागास. दृष्टी देखता राजहंस. दुःख विशेष वाटे तया. की देखोन संतांच्या मूर्ती. निंदक संतापती चित्ती. देखोन पंडितांची व्युत्पत्ती. अयोग्या चित्ती द्वेष वाटे. की देखोन मृगेंद्राचा प्रताप. शृगालासी चढे संताप. की देखोनी श्रीमंताचे स्वरूप. जेवी दुर्जन चरफडती. की देखोन धार्मिकाची लीला. अपवित्रासी खेद आगळा. की पतिव्रता देखोनी डोळा. व्याभिचारिणी विटती. शशांक देखता विटती तस्कर. दिवा भीता नावडे दिनकर. की हिंसकास तत्व विचार. मनी होन नावडे. तैसा सोहळा देखोन मानसी. परम संतापली ते दासी. राम निधानासी विवशी. आड आली साक्षेपे. ते कलह पीठींची देवता. की ते दुःख कल्लोळ प्रवाह सरिता. गृहात अग्नी लागे अवचिता. तैशी आत प्रवेशली. आंगणी शरीर टाकी तात्काळ. धबधबा पिटी वक्षस्थळ. कैकयीस म्हणे तू केवळ. अभागीण सर्वस्वे. आगे बुद्धिहीन सर्वात. तुझे तुझ न कळे हित. मातुल गृही पाठविले तुझे सुत. राजी रघुनाथ स्थापिती. तुझ अवदशा आली यथार्थ. सौभाग्य गेले वाहत. देशोधडी केला भरत. तुझ अनर्थ समजेना. राज्यी बैसता रघुनंदन. तुझे पुत्र टाकील वधोन. कैकयी तुझ शिकवील कोण. मज वाचून बुद्धी आता. मग तिज प्रती कैकयी बोलत. मज भरत तैसाच रघुनाथ. तू हा खेद न करी यथार्थ. कदा अनर्थ करू नये. ऐसे बोलो निसत्वर. कंठींचे पदक आणि हार. तिच्या गळ्यात घाली परिकर. दासी आपुली म्हणून या. पदक आणि मुक्ता माळा. मंथरेने तोडून टाकिल्या. तोंड घेतले ते वेळा. राज्य बुडाले म्हणोनी. स्नेहे धावोनी कैकयी. तीस धरती झाली हृदयी. विकल्प प्रवेशला ते समयी. चित्तगृही कैकयीच्या. कैकयी तीस म्हणे ते समयी. बरी युक्ती योजली सलवलाही. तू माझी प्राण सखी होसी पाही. करू काही सांग आता. भरत तो नाही जवळी. रामासी राज्य देती प्रातःकाळी. अयोध्यावासी लोकसकळी. श्रीरामाकडे मुरडले. वशिष्ठ आणि दशरथ. यासी प्राणाहून आवडे रघुनाथ. ते तो माझा वचनार्थ. न मानिती कदाही. मंथरा म्हणे ऐक साचार. पूर्वीचे मागे 2 वर. तुआ रथ सावरीला घालोनी कर. शक्राचे युद्ध समयी पै. ऐसे गाठीस असता शस्त्र.
तुझ भय नाही अणुमात्र. राज्यी स्थापून तुझा पुत्र रामचंद्रा वनाधाडी. मनुसंख्या संवत्सर वनासी धाडी रघुवीर. 14 वर्षात तुझा पुत्र 14 भुवने जिंकील पै. वना निघता रामचंद्र समागमे जाईल सौमित्र. काननी राक्षस परम दुर्धर राम लक्ष्मणा भक्षतील. राक्षसे भक्षिल्या रघुनंदन भरतासी सहजची कल्याण. या लागी वर दोन्ही घे मागुन राया पाशी आताची. वनासी निघता रघुनाथ प्राण त्यागील दशरथ. तेही गोष्टीचे तुझला हित राजी भरत स्थापावया. रामाचे आवडते भक्त तेही बाहेर घालू समस्त. आता येईल दशरथ करी अनर्थ येथेची. ऐसी ते दासीची वचने हृदयी धरिली कैकईने. जैसे वमन होताची श्वाने उचलो नियाघेई जे. की शिंदी वृक्षापासून किंचित निघता मध्य जीवन. मद्यपी जैसा वोढवी वदन तैसेची वचन मानले. मर्कटासी मदिरा रस पाजिला त्यात वृश्चिके दंश केला. त्या माझी भूत संचार झाला कैकईस जाहले तैसेची. अलंकार काढिले झडकरी तोडून टाकिली गळसरी. केशमुक्त उर्वीवरी निद्रा करी सक्रोधे. तव ते भोग समयाची वेळ कैकई गृहा आला भूपाळ. राजा मंथरेसी पुसे उतावेळ राणी अमुची कोठे पै. तव ते बोले पापखाणी पैलते पडली तुमची राणी. काय आहे तिचे मनी ते तो न कळेची आम्हा ते. मग कैकई जवळी येऊन करे कुरवाळी राजा वदन. दिधले दशरथासी लोटून झिडकारून एकीकडे. म्हणे परता होई नृपा नष्टा असत्यवादिया क्रिया भ्रष्टा. तुझे अंतरीचा भाव खोटा सर्वही म्याम ओळखिला. ऐसे शब्द ऐकता तीव्र धगधगिले रायाचे अंतर. चरण तिचे धरी सत्वर येरी लोटी परतेची. राजा म्हणे संभ्रम होत राज्यी स्थापितो रघुनाथ. तू विघ्न न करी येथ शरणागत तुझा मी. वस्त्रे भूषणे अलंकार अपेक्षित देईन समग्र. तुझ्या वचना लागी निर्धार प्राण वेची न जाणपा. मी असता गळसरी तोडून टाकिली महिवरी. मागुता जावोनी चरणधरी लोटी निज करी कैकई. स्त्री लोभाचिये आवडी प्राणी नाडिले लक्ष कोडी. जन्म मरणाचिया ओढी माझी पडिले बहुतची. स्त्री लोभ परम दारुण पूर्वी नाडले बहुत जण. मूर्तिमंत भव्य व्याधी कामिन भुलवी सज्ञान जाणते. संसार अनर्थास मूळ तो स्त्री संबंध जाण केवळ. स्त्री लोभे पापे सकळ आंगी येऊन झगटती. असो तो राजा दशरथ स्त्री लोभे जाहला भ्रांत. कैकईस म्हणे माग इच्छित ते मी यथार्थ पूर्वीन. कैकईस संकेत दावी मंथरा सांडू नको पूर्विले निर्धारा. मागून घेई दोही वरा वना रघुवीरा पाठवी. कैकई म्हणे नृपनायका माझ्या स्वर्गीच्या दोन्ही भाका. न द्याल तरी उणे देखा येईल वंशा तुमच्या. राजा म्हणे माग सत्वर तुझ दिधले अपेक्षित वर. मग म्हणे वना धाडी रघुवीर राज्य भरतासी समर्पी. जवळी असता रघुनायक त्याकडे होतील सकळ लोक. या लागी दूर वनासी देख आताची शीघ्र पाठवावे. मनु संख्या संवत्सर राज्य करील माझा पुत्र. मग तुम्ही आणावा रघुवीर अथवा तिकडेच ठेविजे. ऐसे ऐकताची वचन गजबजले रायाचे मन. वाटे विद्युल्लता येऊन अंगावरी पडियेली. की शरीर अग्नीत पडले की काळीजी करवत घातले. की पर्वताचे कडे कोसळले
अंगावरी अकस्मात कैकई वचन प्रळयाग्न जाळीत चालिला आयुष्य कानन मग तिचे धावोन धरी चरण पदर पसरून मागतसे जो जो मागशील पदार्थ तो तो पूर्वी न समस्त परी सुकुमार माझा रघुनाथ वना प्रती धाडू नको मी पृथ्वीपती राजा दशरथ परी तुझा असे शरणागत सुकुमार माझा रघुनाथ वना प्रती धाडू नको पट्ट राणिया समस्त तुझ्या सेवेसी लावीन यथार्थ परी सुकुमार माझा रघुनाथ वना प्रती धाडू नको जो लावण्यामृत सागर उदार धीर गुणगंभीर कोमळ गात्र रघुवीर वना प्रती धाडू नको काय रघुत्तमे अन्याय केला येवढा त्यावरी कोप धरिला डोळस तमाल नीळ सावळा वना प्रती धाडू नको भरता परीस रघुनंदन तुझ प्रिय होता मनातून आता का कठीण केले मन मज लागून सांगते कैकई पुढे पसरी पदर वना धाडू नको शतपत्र नेत्र येरी म्हणे तू अधम साचार माझी वरदाने न देसी तू तुझे पूर्वज संपूर्ण भाके कारणे वेचिती प्राण त्यांची वंशी जन्मोन डाग लाविला कुळासी कैकई शब्द वज्र कठीण रायाचे हृदय जाहले चूर्ण भूमीवरी मूर्छा येऊन नी चेष्टित पडियेला इतुका रात्री वर्तला वृत्तांत तो प्रातःकाळी आला सुमंत रायासी करून प्रणिपात वचन बोलता जाहला सर्व सामग्री जाहली पूर्ण वाट पाहत ब्रह्मनंदन अरुणोदय जाहला चंडकिरण उदय करू पाहतो तरी तुम्ही येऊन या तेथ राजी स्थापावा रघुनाथ वचन न बोलता दशरथ चकित सुमंत विलोकी मनी विचारी अजसूत ही मात ऐकता रघुनाथ वनास जाईल यथार्थ थोर अनर्थ ओढवला कैकई म्हणे सुमंता येथवरी आणि रघुनाथा मी त्यासी सांगेन अवघी वार्ता जे जाहली कथा पूर्वीची रायास निद्रा लागली जाण या लागी न बोलेची वचन तो इकडे ब्रह्मपुत्रे संपूर्ण सामग्री सिद्ध केली असे सुमंत म्हणे कैकई लागून राये भूमीवरी का केले शयन तो दशरथे स्फुंद स्फुंदोन रुदन करू लागला म्हणे सुमंता ऐकवचन माझे जवळी आले मरण येथवरी आणि रघुनंदन कोणासी वर्तमान न सांगावे सुमंत आज्ञा वंदून निघाला तेव्हा म्लानवदन जैसा सूर्यग्रहणी कलाहीन तैसे आनन दिसतसे विचार करी सुमंत रामधामाकडे जात जैसा मुमुक्षु संसार तापे संतप्त वेगे येत संत सदना केवळ आत्मप्राप्तीचे स्थान तैसे दिसे रामसदन चारी महाद्वारे ओलांडून जाता जाहला ते धवा दृष्टी पहावया रघुवीर क्रमोनी गेला स्थूळ देहद्वार दुसरे सूक्ष्म सुंदर तत्वांसहित ओलांडिले पुढे क्रमोनिया कारण वेगे निघाला प्रधान तो महाकारण दैदिप्यमान चौथे द्वार देखिले चतुर्थ द्वारींची पाहता रचना ब्रह्मानंद जाहला मना तुर्येचा उंबरा ओलांडुनी जाणा पुढे सत्वर जातसे तो मणिमय मंडप प्रभाघन त्यासी 8 पायऱ्या दैदिप्यमान श्रवण कीर्तन स्मरण पाद सेवन ते चौथे अर्चन वंदन दास्य सख्य चढे सत्वर प्रधान देख तो स्वानंद चौकी वरी सीता नायक प्रधानोत्तमे विलोकिला मग नवविधा भक्ती आत्मनिवेदन सुमंते केले साष्टांग नमन तव तो कमलपत्राक्ष सुहास्यवदन काय तेव्हा बोलिला सुमंता तू मुख्य प्रधान आम्हास ज्येष्ठ बंधू समान तुझे निर्मळ गुण पाहोन ब्रह्मानंद मज वाटे
मग तो जोडूनी दोन्ही कर, उभा राहे राघवा समोर. सांगे दशरथे सत्वर, कैकई सदनी बोलाविले. आता कैकई सदना श्रीराम, कैसा जाईल पूर्ण ब्रह्म. ते कथा कौतुक सप्रेम, संत सज्जन ऐकोत पा. श्रीराम विजय ग्रंथ सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य भांडार. दृष्टांत रत्ने अपार, माझी सतेज झगमगती. ब्रह्मानंदा श्रीधरवरा, श्रीमद भीमा तटविहारा. पुराण पुरुषा निर्विकारा, जगद्वंद्या अभंगा. स्वस्ती श्री राम विजय ग्रंथ सुंदर, सम्मत वाल्मिक नाटकाधार. सदा परिसोत पंडित चतुर, नवमाध्याय गोडहा. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु.